मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षेच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मोर्चाला देशमुख कुटुंबीय आमदार सुरेश धस, खासदार संजय देशमुखांसह इतर राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना उलटला असला तरी पोलीस तपासाबाबत आम्हाला काहीही कळवलं गेलं नसल्याचं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने सांगितलंय। हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे। तपासाबाबत विचारणा केली असता आम्हाला मात्र उत्तरं दिली जात नसल्याचाही आरोप वैभवीने केलाय। महाराष्ट्रात एक महिन्यापासून आक्रोश सुरू असून देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय असं ज्योती मेटे यांनी म्हटलंय। गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याचा जरब का राहिला नाही आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी त्यांनी केलेली आहे। आणि मला वाटतं मंत्री धनंजय मुंडे यांनी काल छगन भुजबळ यांची भेट घेतली। मुंबईतील एमआयटी कॉलेजमध्ये दोघांची भेट झाली। त्यांच्यात तब्बल 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। बीड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असतानाच भुजबळ यांनी त्यांना साथ दिली होती। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वतः मुनगंटीवार यांनी फोन करून काही वैयक्तिक कारणामुळे चंद्रपूरमधील कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं होतं असं फडणवीस यांनी सांगितलंय। मंत्री नितेश राणेंनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। महाराष्ट्रात सगळे विरोधक ईव्हीएमच्या नावानं बोंबलत आहेत। होय, आम्ही ईव्हीएमचे आमदार आहोत, पण ईव्हीएमचा अर्थ हा एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असल्याचं वादग्रस्त विधान सांगलीच्या हिंदू गर्जना सभेमध्ये मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे। जुन्या सरकारी महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारलं जात आहे, तर हेरिटेज वास्तूचा दर्जा असल्यानं कुठेही निकषांना धक्का न लावता स्मारकाचं काम करणं फार कठीण असल्याचं यावेळी ठाकरेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली। दरम्यान मतदारसंघात 2 नगरपालिका आहेत, त्यासाठी जी कामं राहिली आहेत त्याबाबत एकनाथ शिंदेंना पत्र दिल्याचं रोहित पाटलांनी सांगितलं। मंत्रालयात आलेल्या महागड्या काळ्या गाडीवरून आमदार रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलाय। महागड्या काळ्या गाडीचा मालक मंत्रालयात कुठलीही चौकशी न होता आत शिरतो कसा, कुणाला भेटतो आणि कशासाठी भेटतो या प्रश्नांची उत्तरं सरकार देणार का असा सवाल रोहित पवारांनी केलाय। कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांवर निशाणा साधलाय। अनेक निवडणुकीमध्ये जाहीरनामे होत असतात, त्यामध्ये लाडकी बहीण योजना आली आणि त्यानंतर बाजारात इतकी गर्दी झाली, त्याचा फटका कसा बसला हे पाटलांना चांगलंच माहिती आहे। वेळ पडली तर विकास कामांना कात्री लावू, मात्र लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असं आश्वासन मुश्रीफांनी दिलंय। मुंबईतील एलईडी होर्डिंग्जवरून मनसे आक्रमक झालेली आहे। एलईडी होर्डिंग्जमुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याचं मनसेनं महापालिकेला सांगितलंय। याबाबत उपाययोजना करावी, नाहीतर मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिलाय। गुलाबराव देवकर आणि अजित पवारांच्या भेटीवर मंत्री गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे। गुलाबराव देवकर ज्याही पक्षात जातील त्याच पक्षावर शिंतोडे उडवतील अशी टीका गुलाबराव पाटलांनी केलेली आहे। तसंच एवढा भ्रष्टाचार असतानाही ज्यांना गुलाबराव देवकरांना पक्षात घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं असंही त्यांनी म्हटलंय। माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेही उपस्थित होते। यावेळी त्यांनी संग्रहालयातील शस्त्रांची पाहणी केली। चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुरातन देवी महाकाली मंदिरात महाकालीचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांच्या हस्ते मातेची आरतीही करण्यात आली। या कार्यक्रमानंतर मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। आमदार किशोर जोरगेवारांनी त्यांचं स्वागत केलंय। मंत्रिपद नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी परळीमध्ये आज वैद्यनाथाचं सहकुटुंब दर्शन घेतलं। यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख देखील उपस्थित होते। तसंच पंकजा मुंडे परळी आणि अंबाजोगाईतील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली।
सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्कानं घरं मिळणार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मोठा निर्णय दिलाय। लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही माहिती दिली। नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी आपली नवी मुंबई आपला अर्थसंकल्प हा उपक्रम सादर केलाय। नागरिकांच्या विचारांचाही शहर विकास प्रक्रियेमध्ये सहभाग असावा या दृष्टीने हा अभिनव संकल्पना जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये 17 जानेवारी 2025 पर्यंत लेखी अथवा ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता येणार आहेत। वाशीमध्ये वीज चोरी रोखण्यासाठी 35 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। या मोहिमेअंतर्गत फॉल्टी मीटर, शून्य युनिट बिल, सरासरी वीज बिल आणि अनधिकृत वीज जोडण्यांवर विशेष तपासणी केली जाते। त्यामुळे वीज चोरीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। सांगलीच्या मिरजमधील रुईकर पानंद परिसरात नव्यानं बांधण्यात येणाऱ्या ओढ्यावरील पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय। शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन पार पडलं। तसंच पूल मंजूर केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले। सांगलीतील म्हैसाळ सिंचन योजनेचं आवर्तन सुरू करण्यात आलेलं आहे। खासदार विशाल पाटील, माजी मंत्री सुरेश खाडे आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये पहिलं आवर्तन सोडण्यात आलं। यावेळी श्रीफळ वाढवून मोटर सुरू करण्यात आली। सांगली महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांना बदल्यांना महापालिकेने स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये महापालिका आयुक्तांनी आणि विविध कामगार संघटनांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। साताऱ्यात जागतिक 20व्या मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हा संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खासदार शरद पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। वर्ध्यात एसटी कर्मचाऱ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेमध्ये रस्ता सुरक्षा अभियानात प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। आपत्कालीन काळात काय करावं यासाठी हे धडे देण्यात आले। शहापूरमध्ये अगस्त्या फाउंडेशनकडून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनात राज्यातील विविध शाळांनी विज्ञान सहभाग घेतला। दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विज्ञानाचे प्रयोग देखील सादर केले। नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला। माहूर ते दत्तशिखर रस्त्यावर ग्रामस्थांना रात्रीच्या सुमारास बिबट्या रस्त्यावर बसलेला दिसला। काही काळ बिबट्यानं गावकऱ्यांची वाट रोखली होती आणि नंतर तो जंगलात पळाला। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी HMPV व्हायरसबाबत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे, तर कुणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय। HMPV विषाणूपासून बचाव करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। यासाठी रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये पालिकेकडून 10 बेड राखीव ठेवण्यात आलेत। या रोगापासून कल्याण डोंबिवलीकरांचं संरक्षण व्हावं यासाठी महापालिकेकडून जनजागृती देखील केली जाते। विदर्भात HMPVचे संशयित रुग्ण आढळल्यानं अकोल्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय महाविद्यालयात 20 बेडचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलाय। यात 14 बेड प्रौढांसाठी तर 6 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले। दरम्यान अकोल्यात सध्या या व्हायरसचा एकही रुग्ण आढळला नाहीये, मात्र डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिलाय। नाशिकच्या सेंट्रल किचनमध्ये निकृष्ट अन्नपदार्थ पुरवठा प्रकरणी आदिवासी आयुक्त नयना मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिलेत। आदिवासी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे, तर 8 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिलेत। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं। अंबरनाथमध्ये महामार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। महामार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडलं होतं, त्यामुळे या फेरीवाल्यांवर पालिकेनं कारवाई करून महामार्ग मोकळा केलाय। त्याचबरोबर महामार्गावर अतिक्रमण न करण्याचं आवाहन देखील नागरिकांना पालिकेनं केलं। भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर पोलीस आणि महसूल विभागानं कारवाई केलेली आहे। कारवाईत नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या 3 बोटी आणि 3 फायबर पोलिसांनी जप्त केल्या।
नाशिकमध्ये एसटी महामंडळाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर हातोडा पडलाय। शहरातील संभाजीनगर रोड परिसरातील अवैध झोपडपट्टींवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जाते।